या प्रकरणातले संपूर्ण दिवसभर आपण अपडेट घेत राहूच। तुर्तास आपल्यासोबत प्रणाली कापसे आमच्या प्रतिनिधी आणि अजित मांढरे आमचे प्रतिनिधी आहेत। सुरुवातीला जाऊयात। प्रणाली, आता तुम्ही कुठे आहात आणि तिकडचे काय अपडेट तुमच्याकडे? मी सध्या खार पोलीस स्टेशनला आहे, ज्या पोलीस स्टेशनमध्ये सध्या आरोपीला पकडून ठेवण्यात आलेलं आहे। थोड्या वेळातच त्याला या ठिकाणून काढतील आणि त्यानंतर सुट्टीचं जे न्यायालय आहे त्या ठिकाणी त्याला नेण्यात येणार आहे। सध्या आपण पाहतो आहोत की या ठिकाणी पोलिसांचा चोख बंदोबस्त लावण्यात आलाय। पोलिसांनी आताच थोड्या वेळापूर्वी माहिती दिलेली आहे की जो आरोपी आहे त्या आरोपीकडनं ज्या काही वस्तू सापडलेल्या आहेत त्या सगळ्या वस्तू हा तो भारतीय नागरिक नसल्याचं दाखवणारे आहे। बांगलादेशचे काही गोष्टी त्याच्याकडे वस्तू आढळून आलेला आहे, त्यामुळे हा संशयित जो आरोपी आहे हा आरोपी ज्याला मुख्य आरोपी मानलं जात आहे, हा आरोपी बांगलादेशी असू शकतो अशी शक्यता पोलिसांच्या वतीनं वर्तवण्यात आलेली आहे। काल रात्री 1:30-2 वाजताच्या सुमारास त्याला ठाण्याच्या कासरवडवली परिसरातून पकडण्यात आल्याची माहिती सुद्धा पोलिसांनी दिलेली आहे। आता सध्या आपण खार पोलीस ठाण्यात आहोत। थोड्या वेळातच पोलिसांचा अतिरिक्त स्टाफ सुद्धा या ठिकाणी येईल आणि त्यानंतर आरोपीला बांद्रा कोर्ट जे आहे तिथं नेण्यात येईल। आज न्यायालयाला सुट्टी असल्यामुळे सुट्टीचं कोर्ट बसलेलं आहे आणि साधारण 11 वाजताच्या सुमारास आरोपीला कोर्टामध्ये सादर केलं जाणार आहे आणि त्यासाठी म्हणून म्हणजे हा जो आरोपी ज्याला पकडलेला आहे त्या आरोपीला इथून नेण्यात येणार आहे बांद्रा कोर्टामध्ये आणि सकाळी 4 वाजता त्याला या ठिकाणी आणण्यात आलेलं आहे। कारण काल जेव्हा त्याला पकडण्यात आलेलं होतं त्यानंतर त्याला चेंबूर इथल्या युनिट 6 मध्ये नेण्यात आलेलं होतं। तिथं त्याची चौकशी करण्यात आली आणि त्यानंतर त्याला सकाळच्या सुमारास म्हणजे पहाटे 4 वाजता त्याला खार पोलीस स्टेशनमध्ये आणण्यात आले। कारण खारपासून बांद्रा पोलीस स्टेशन जे आहे माफ करा बांद्रा कोर्ट जे आहे ते अगदी जवळ आहे आणि त्यामुळे त्याला या ठिकाणी आणण्यात आलं। इथून अवघ्या 5-6 मिनिटांमध्ये त्याला बांद्रा कोर्टामध्ये नेता येणं शक्य आहे आणि म्हणूनच त्याला जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये ठेवण्यात आलेलं आहे। तुर्तास जी माहिती मिळते त्यानुसार 11 वाजता त्याला सुट्टीच्या न्यायालयाच्या पुढे सादर केलं जाणार आहे। श्वेता, बिलकुल। प्रणाली, आता आपण अजित मांढरे यांच्याकडे जाऊयात। अजित, तुम्ही कुठे आहात आणि तुमच्याकडे काय माहिती आहे? मी आता बांद्रा परिसरामध्ये आहे। इथे आता नुकतंच पोलीस उपायुक्त दीक्षित गेडाम यांनी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली। प्रणालीने या प्रकरणामध्ये बराचसा मुद्दे जे आहेत ते स्पष्ट केलेले आहेत, पण यातले काही आणखीन मुद्दे सांगतो। आपण जर पाहिलं असेल तर पोलीस उपायुक्तांनी हे स्पष्ट केले की याच्याकडे ज्या वस्तू सापडल्या आहेत तो हा बांगलादेशी असल्याचं लक्षात येते। मुळात ही व्यक्ती जी आहे ही नाव बदलून राहायची आणि नाव सहज बदलता येईल अशाच ठिकाणी काम करायची। म्हणजे बेगारी काम असेल किंवा साफसफाईची कामं असेल, हॉटेलमध्ये त्या ठिकाणी कपडे धुण्याची कामं असतील, भांडी धुण्याची कामं असेल, वेगवेगळी कामं करायचा। मुंबई, ठाण्यातल्या कोपरीमध्ये, कासरवडवलीमध्ये, त्याच पद्धतीनं ठाणे पश्चिम मधला जो घोडबंदर रोड आहे तिथं, मुंबईतला बायकाळा भाग असेल, गिरगाव, त्यानंतर भिवंडी भाग आहे, ह्या सगळ्या भागामध्ये तो राहिलेला आहे। त्याने नवपटनाईक, नवीन पटनाईक, मोहम्मद इस्लाम शरफुल, मोहम्मद इशरफुल अशी वेगवेगळी नावं 12-15 नावं यांनी ठेवली होती आणि प्रत्येक ठिकाणी जाऊन स्वतःची ओळख लपवायचा। मुळात हा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतो की जी घटना घडली त्या घटनेमध्ये CCTV फुटेजमध्ये याचा चेहरा कैद झाला होता आणि त्यानंतर देखील 3 दिवस पोलिसांना शोधायला काय लागलं याचा मागोवा घेतला तेव्हा असं कळलं की पहिल्या दिवशी पोलिसांना संशय आला होता की आरोपी ठाण्यामध्ये कुठे लपला आणि त्यांनी भिवंडीमध्ये या बाबतीमध्ये पोलिसांनी सर्च केला होता, पण तिथे त्यांच्या हाती काही लागलेलं नाही आहे। शेवटी ह्या सगळं तपास करत असताना त्यांना एक व्यक्ती निळ्या शर्टवाला ट्रेन म्हणून जाताना दिसला, पण ती व्यक्ती ही नसल्याचं नंतर स्पष्ट झालं। मुंबई पोलिसांचे नवनाथ ढवळे नावाचे अधिकारी आहेत, त्याच पद्धतीनं दीक्षित गेडाम हे जे अधिकारी आहेत, क्राईम ब्रांचचे दत्ता नलावडे, तिन्ही पोलीस उपायुक्त आहेत। उत्तम यांचं नेटवर्क आहे आणि त्या पार्श्वभूमीवरती तिघांनी एकत्रित येऊन ह्याचा मागोवा काढला। यांच्या खबरांचं नेटवर्क म्हणून यांनाही माहीत पडलं की हा एका लेबर कॅम्पमध्ये ठाण्यामधल्या हिरणनंदी इस्टेट जे आहे त्यामागे मेट्रोचं काम चालू आहे, तिथे एक लेबर कॅम्प आहे, सगळे लेबर तिथे राहतात, त्या ठिकाणी हा गेल्या 2 दिवसापासून जाऊन राहतोय। म्हणजे हा काम करत करत ह्याने स्वतःची ओळख बनवली होती आणि लपण्याकरता ह्याने आधी सगळी तयारी केली होती आणि 3 दिवस त्याने पोलिसांना गुंगारा दिला होता, पण शेवटी तो पोलिसांच्या हाती आलेला आहे। यामध्ये पोलिसांनी हे स्पष्ट केलं नाही पत्रकार परिषदेमध्ये की हा फक्त चोरीच्या उद्देशाने आला होता का सैफ अली खान याच्यावरती हल्ला करण्याच्या उद्देशाने आला होता। सगळे आपण क्रोनॉलॉजी पाहिली तर हे यातून एकच लक्षात येतं की आत्ताच्या घडीला हा बांगलादेशहून जो आलेला आहे ह्याला कोणीतरी पाठवलेलं आहे आणि स्पेशली सैफ अली खानला टार्गेट करण्याकरता पाठवलेलं आहे, असंच एकंदर याच्यामध्ये दिसतंय। पोलीस याच्यावरती अधिक प्रकाश टाकतील।
थोड्याच वेळात या आरोपीला कोर्टामध्ये प्रोड्यूस केलं जाईल. तिथं बऱ्याच गोष्टींचा उलगडा होईल. पण या सगळ्या प्रकारामध्ये आता धक्कादायक वळण घेत आहे ते म्हणजे जो विजय दास बारा नाव आहेत त्याची, ज्या नावाने राहत होता, मुख्य नाव जेव्हा त्याला पकडलं तेव्हा विजय दास नावाने राहत होता असं कळलं होतं. हा फक्त चोरीच्या उद्देशाने सैफ अली खानच्या घरी शिरला होता का त्याचा वेगळा काही मनसुबा होता, त्याला मार्ग कोणी दाखवला, त्या कशा रीतीने वर पोहोचला, हे अनेक प्रश्न जे प्रेक्षकांच्या मनात आहेत त्या प्रश्नांची उत्तरं आज चौकशीमध्ये समोर येतील, कोर्टामध्ये समोर येतील. आणि नेमकं सैफ अली खानच्या जीवाला धोका का होता हे देखील या सगळ्या तपासामधून स्पष्ट होईल. बिलकुल. अजित आणि प्रणाली दोघांचे धन्यवाद. आपण दिवसभर याचे अपडेट घेत राहू. पुढे काय होतं, त्याला कोर्टामध्ये हजर केलं जातं आणि नंतर काय काय घडामोडी घडतात याबद्दल. याच संदर्भातली आता एक सविस्तर बातमी ती म्हणजे अभिनेता सैफ अली खान याच्या घरात घुसून त्याच्यावरती झालेल्या चाकू हल्ल्यामागे चोरीचं कारण असल्याचं बोललं जात होतं. पण सैफची पत्नी अभिनेत्री करीनानं मात्र हा हल्ला चोरीच्या उद्देशानं झाला नसल्याचं सांगत पोलिसांचा दावा फेटाळलाय. त्यामुळे हल्लेखोराच्या निशाण्यावरती सैफ अली खान होता की त्याची मुलं, असा सवाल उपस्थित होतोय. सैफ अली खानवरच्या हल्ल्याप्रकरणी सैफची पत्नी करीना कपूरचा जबाब पोलिसांनी नोंदवलाय. करीनाच्या या जबाबातून बुधवारी मध्यरात्री घरात नेमकं काय घडलं याचा बऱ्याच अंशी उलगडा झालाय. तसंच चोरीचा उद्देशही करीनाच्या जबाबामुळे काहीसा मागे पडल्याचं दिसतंय. मुंबई पोलिसांनी नोंदवलेल्या जबाबात करीना म्हणतेय, आरोपी घरात शिरला तेव्हा खूप आक्रमक दिसत होता. त्यानं सैफवर अनेक वेळा वार केले. आम्ही जीव वाचवण्यासाठी 12व्या मजल्यावर गेलो, मात्र आरोपीनं घरातलं काहीही चोरलं नाही असं करीनानं पोलिसांना सांगितलं. दागिने समोर असूनही त्यानं चोरी केली नाही. संपूर्ण घटनेनंतर करिश्मा सगळ्यांना तिच्या घरी घेऊन गेली असा जबाब करीनानं नोंदवला. हल्लेखोर सैफ करीनाचा लहान मुलगा जेहच्या रूमच्या मध्ये शिरला त्यावेळी त्यानं जेहच्या नाकाला हात लावल्याचं सांगण्यात येतं. तसंच घरातील आया आणि मदतनीस यांना शांत राहण्याची धमकी दिली. यावेळी जेहला उचलण्यासाठी आलेल्या लीमावर त्यानं आधी हल्ला केला, त्यानंतर सैफवरही हल्लेखोरानं चाकून वार केला. त्यामुळे या सगळ्या प्रकारानं करीना प्रचंड हादरल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे. करीनाची बहीण करिश्मा कपूरनं तिला तिच्या खारच्या घरी घेऊन गेली. दरम्यान दुपारी 12 वाजेच्या सुमारास करीना कपूर लीलावती रुग्णालयात सैफच्या भेटीसाठी दाखल झाली. करीनाच्या जबाबामुळे सैफवरचा हल्ला चोरीच्या उद्देशानं झालेला नसल्याचं दिसतंय. त्यामुळे आता सैफ अली खानच्या घरात घडलेल्या या सगळ्या प्रकारामागे नेमकं काय कारण आहे, हल्लेखोराचा नेमका हेतू काय होता याचा शोध घेण्याचं आव्हान मुंबई पोलिसांच्या समोर उभं ठाकलंय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.